राजकीयकडे अशा प्रकारे मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री पद जे आहे ते फिरतं ठेवा, म्हणजे एकंदर मुख्यमंत्री पदाची संघटनेचा खेळ सुरू आहे. राज्याचं प्रमुख पदाचं फिरतं नाही, आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं. त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे. आणि फिरता रंगमंचामध्ये तीन फिरता रंगमंचामध्ये तीन त्याचे हे असतात, स्टेज असतात. तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असतो आणि मग ज्याला जी सीन पाहिजे त्याने ते पुढे यायचं. काय गंमत चालली आहे राज्यात. म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय. आणि तुमची सत्ताच येणार नाही, आलटून पालटूनचा विषय कुठे आलाय? सत्ता यायचा दूर दूर पर्यंत प्रयत्न नाही. कोणी येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही. कारण जनतेने यांना नाकारलाय. जनतेने ठरवलाय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं. आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं. महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल आहे. युवक जे होते लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे. हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. काल निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली, काय तक्रार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? तक्रार आमची काही नाही. आम्ही खर तर या राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या संदर्भात ते आमची तक्रार होती की कारण त्यांची मुदत संपली आहे आणि मुदत संपल्यानं या संपलेल्या अधिकाऱ्यास राज्याच्या पोलीस प्रमुखाच्या पदावर बसवणं किंवा ठेवणं हे निवडणुकीसाठी उचित नाही. कारण मुदतवाढ देणारं सरकार त्यांचा कशाही पद्धतीनं राजकीय दृष्ट्या विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अडचण ठरू नये आणि उद्या आचारसंहितेच्या दृष्टीनं निवडणूक लागल्यानंतर त्या पदावर बसलेली व्यक्ती ही मुदतवाढ दिलेली नसावी, हे आमची स्पष्टपणे मागणी होती. म्हणून निवडणूक आयोगाकडे यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशी मागणी काँग्रेस. निवडणूक आयोगाने नाराजी देखील व्यक्त केली की मुख्य सचिवांनी निवडणूक पूर्व बदलांचं आवाहन केलं नाही. काय वाटतं? नाही, हे सगळंच घोळ आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. सगळं नियमबाह्य आहे. सरकार नियमबाह्य, त्यांचं काम नियमबाह्य, ते ठेके नियमबाह्य आहे, बदल्या नियमबाह्य चालले. नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी, नागपूर ग्रामीण यांनी 100च्या वर बदल्या आता केल्या. त्यातील 50% बदल्या अशा आहेत की 6 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्षभर कोणी अधिकार दिला इतक्या मोठ्या बदल्या करायचा? आणि आपण त्यांच्या आणि हे IPS अधिकारी इतके मला वाटतं मिंदे झाले. हे महाराष्ट्राने काही अधिकारी, सर्व नाही, हे महाराष्ट्र बघतोय. तुमची एक तो त्या वर्दीची आन बाण शान हे वेगळी होती, पण ते महाराष्ट्रात आता आम्हाला वेगळं बघायला मिळतोय. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असं मी मानतो. कोणत्या बंगल्यासाठी 100 कोटीचा एक प्रपोजल म्हणजे प्रेझेंटेशन देण्यात आलं, असं म्हणणं की तिथे शिवनगरी देखील उभारली जाईल मार्गासोबत. नाही, आता जो वो असं म्हणतात ना की जे सगळं अस्मिता घालून तुम्ही आता तिथे काय उभारायचं हे कराल, कमिशन खाल्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये कमिशन खाऊ नका. काही उभारत असताना
जे पुतळ्यामध्ये महाराजांच्या कमिशन खालात आणि महाराष्ट्राची स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं पाप केलं, ते तुम्ही आता कितीही मोठी उभारली तरी त्यातून काही गेलेली इज्जत या सरकारची परत काही मिळवता येणार नाही. धर्मवीर 2 हा चित्रपट आला, त्याच्यामधला एक डायलॉग जो आहे त्याच्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसले आहेत. त्यामध्ये त्या डायलॉग मध्ये एकनाथ शिंदे हे दिघेंना विचारतात की राज ठाकरे हे वारसदार बनू शकले नसते का? मात्र 2001 मध्ये दिघेंचं निधन झालं आणि 2003 ला कार्याध्यक्ष झाले. म्हणजे हा जे झालंच नाही ते त्या चित्रपटात दाखवलं. मला वाटतं की चित्रपटाला मनोरंजनाच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. तो चित्रपट आहे, त्याला वेगळ्या दृष्टीनं अजिबात घेऊ नये. कारण आजकाल रिअल स्टोरीवर चित्रपट होत नाही, ते बनावट स्टोरीवर होतात. त्यामुळे याही चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघा, करमणूक होत असेल करमणूक घ्या, आणि शोध आणि बोध घ्यायचा फिरणंही त्यामध्ये घेऊ नका, शोधही घेऊ नका आणि त्यातून काही फार मोठा बोधही घेऊ नका.